सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की पूर्वसूचना न देता केवळ फक्त 2 वेळेला त्यांनी कामावरून रजा घेतली होती. आता त्याच्या पुढचा भाग वाचते. टस्कगी संस्थेतील विद्यार्थ्यांचे सार काही प्राध्यापक कारभारच होते. अगदी गृहपाठ करताना अडचण आली की उठावं आणि जावं सरळ सरांच्या खोलीत. मग ती अडचण पशुवैद्यकीतील असो की गणितातील. प्राध्यापक महाशय हातातील संशोधन बाजूला सारून विद्यार्थ्यांच्याबरोबर अभ्यासाला बसत. स्वतःचीच अडचण समजून तिचं निरसन करण्यासाठी त्यांचा अभ्यास सुरू होई. प्राध्यापक कारभारांची खोली म्हणजे शास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. त्यांचा सतत राबता असे. कोणी एखादा दगड आणून दाखवी तर कधी मेलेला पक्षी आणि जखमी कुत्राही उपचारासाठी आणला जाई. प्राध्यापक कारभारना माहीत नाही, डॉक्टर कारभार करू शकत नाही, असं जगात काहीच नाही अशी या मुलांची श्रद्धा. एकदा तर फारच गमतीची गोष्ट घडली. खुद्द डॉक्टर वॉशिंग्टन यांचा मुलगा आपला मेलेला पक्षी घेऊन डॉक्टर कारभारांच्या निवासस्थानी चालला होता. अरे बाळ, आता खूप उशीर झाला आहे उपचार करायला, केव्हाच मरून गेला आहे तो पक्षी, डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या लेकाची समजूत घालत होते. काही हरकत नाही, आपल्या वडिलांना धीर देत लेक म्हणाला. डॉक्टर साहेब काही करून बरं करतील बघा त्याला. हे झालं छोट्या मुलाचं. पण डॉक्टर वॉशिंग्टनचाही ओढा या डॉक्टर नावाच्या प्राध्यापक कारभारकडेच. अगदी मध्यरात्र झालेली असो, वॉशिंग्टन प्राध्यापक कारभारांचे दार खटखटावीत. शिरावरच्या जबाबदारीने सतत कसल्या न कसल्या तणावाखाली असलेले डॉक्टर वॉशिंग्टन रात्री डोळ्याला डोळा लागेनासा झाला की प्राध्यापक कारभारांच्या दारावर थाप मारून त्यांना उठवीत. अगदी मध्यरात्रीसुद्धा. प्राध्यापक कारभार ती ओळखीची थाप ऐकून चटकन उठत. घाईघाईने कपडे करून डॉक्टर वॉशिंग्टनसह त्या तशा मध्यरात्री उत्साहाने फिरायला निघत. का? डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या एकट्याच्या शिरावर संस्थेच्या जबाबदाऱ्या, काळज्या, गोऱ्यांचा रोष या सगळ्यांचं केवढं ओझं आहे याची जाणीव प्राध्यापक कारभारना होती. शाळेच्या आर्थिक गरजा भागवताना त्यांना करावी लागणारी धावपळ प्राध्यापक कारभारना दिसत होती. म्हणून गमतीची गोष्ट म्हणजे या मध्यरात्रीच्या फिरण्यात ते दोघं कोणत्याही समस्येविषयी, अडचणीविषयी उहापोह करीत असत असंही नाही. कित्येकदा इकडच्या तिकडच्या गप्पाच मारत, तर कित्येकदा मौनात 2-4 तास निघून जात. डॉक्टर वॉशिंग्टन दमले आणि त्यांना विश्रांती घ्यावी असं वाटू लागलं की दोघं परत फिरत. प्राध्यापक कारभारांचे आभार मानून डॉक्टर वॉशिंग्टन माघारी आपल्या घरी येत असत. एकदा डॉक्टर कारभारना या मध्यरात्रीच्या झोपमोडीविषयी कोणीतरी टोकलं. एवढ्या मध्यरात्री 2-4 तासांच्या झोपेची खिरापत करून फिरायला जायचं आणि पुन्हा दिवसभर प्रयोगशाळेत काम करायचं. प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीनं योग्य नव्हे हो हे. एवढा त्रास का सहन करता? याला त्रास नाही म्हणत मी, हा तर माझा सन्मान समजतो मी. जेव्हा जेव्हा डॉक्टर वॉशिंग्टनना मी हवा असतो तेव्हा तेव्हा मी तयार असतो. त्यांना माझी गरज भासते याचाच मला अभिमान वाटतो. एकाच ध्येयाशी निगडीत झालेल्या या 2 जीवात मतभेद नव्हते असं मात्र मुळीच नाही. परंतु मतभेद होते तरीही प्राध्यापक कारभार शाळेच्या धोरणात आणि डॉक्टर वॉशिंग्टन प्राध्यापक कारभार यांच्या संशोधन कार्यात ढवळाढवळ करत नसत. प्राध्यापक कारभार यांच्या प्रयोगमालिका सुरू असल्या की दिवस प्रयोगशाळेत कोंडून घेणाऱ्या प्राध्यापक कारभाराविषयी डॉक्टर वॉशिंग्टनना काळजी वाटे. ते प्रयोगशाळेच्या दाराशी घुटमळत, परंतु कार्यमग्न कारभारांच्या प्रयोगशाळेचं दार खटखटवण्याचं धैर्य काही त्यांना होत नसे. रताळ्यासंबंधी एक पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी प्राध्यापक कारभारांनी ते डॉक्टर वॉशिंग्टनकडे संमतीसाठी धाडलं होतं. प्राध्यापक कारभार, तुम्ही या पत्रकात म्हणतात की रताळ्याची नेमकी जन्मभूमी कुठली ते अजून कोणाला सिद्ध करता आलेलं नाही. पण मग आपण आपली मॅकॉन काउंटीच रताळ्याची जन्मभूमी असं सांगितलं तर? शक्य नाही.
तुम्ही तसं म्हणू शकत नाही. पुराव्याअभावी केलेलं विधान कोणत्याही शास्त्रात टिकाव धरू शकत नाही. पण मी म्हणतो, काय हरकत आहे, तुम्ही तसं विधान करू शकता. पण मग ते पत्रक तुमच्या एकट्याच्याच सहीनं प्रसिद्ध करावं लागेल. माझी सही त्यावर नसेल. आपल्या मॅकॉन काउंटीच्या पर्यावरणात रताळ्याची स्वाभाविक उत्पत्ती सापडत नाही. आजूबाजूच्या वनस्पतीत रताळ्याच्या नात्यागोत्याचे धागेदोरे सापडत नाहीत. तेव्हा आपण असं बिनपुराव्याचं विधान केलं आणि उद्या ते खोटं पडलं तर बाहेरच्या जगात आपल्या संस्थेविरुद्ध उठणाऱ्या काहुराला तोंड देण्याइतकी आपली तयारी आहे का? ठीक आहे, तुम्हाला असंच म्हणायचं आहे तर. मला असंच म्हणायचं आहे अशातला भाग नाही. जे काही आहे ते स्पष्टपणे मी मांडतोय इतकंच. डॉक्टर वॉशिंग्टनना प्राध्यापक कार्व्हरांचं म्हणणं पटलं. फेरबदल न करता पत्रक प्रसिद्धीस गेलं. कोणत्याही विधानामुळे डॉक्टर वॉशिंग्टनना अथवा टस्कगी शाळेला बाहेरच्या जगात अपमानित होण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून प्राध्यापक कार्व्हर नेहमीच दक्ष असत. दोन वेगळ्या प्रकृतींची ही दोन माणसं एकत्र काम करताना पाहायला मिळावी हा अपूर्व योग. डॉक्टर वॉशिंग्टन म्हणजे सर्वज्ञात व्यक्तिमत्व, जगप्रसिद्ध, वाणीने आणि कृतीने चलाक समजले गेलेले, राजधानीत जाऊन राष्ट्राध्यक्षांच्या पंक्तीला बसणारे. आणि प्राध्यापक कार्व्हर एकांतप्रिय, प्रयोगशाळेत रात्रंदिवस खपणारे, एकांडे शिलेदार. नाही म्हणायला दोघांचं ध्येय एकच, मानवजातीची सेवा आणि अंतिम इच्छाही एकच, आपलं दफनस्थान दक्षिणेत असावं. सरकारी अधिकाऱ्यांना आपलं गाऱ्हाणं पटवून देऊन त्यांना आपलंसं करून आपल्या संस्थेचं हित पाहणं हे कमी महत्त्वाचं असं प्राध्यापक कार्व्हर कधीच मानत नसत. पण आपल्या ठायी अमोघ वक्तृत्वाची उणीव आहे. ते काम झेपावण्याची आपली कुवत नाही, तेव्हा त्या मार्गानं न जाणं बरं म्हणून ते बाजूला राहत. पण वेळ आली तेव्हा डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा रथ नेटाने, आत्मविश्वासाने आणि तितक्याच समर्थपणे वाहून नेताना प्राध्यापक कार्व्हर जराही उणे पडले नाहीत. दोघांच्यातील साम्य होतं त्यांच्या जन्मात. दोघंही गुलामगिरीत जन्मलेले, दोघांनाही मातृभूमीविषयी नितांत प्रेम, दोघांनाही आपल्या बांधवांचा उत्कर्ष ही आपली नैतिक जबाबदारी मानून शिक्षण कार्यांना वाहून घेतलं गेलं होतं. आपल्या बुद्धीच्या जोरावर संपत्ती आणि कीर्तीला पायाशी लोळण घ्यायला लावण्याचं सामर्थ्य त्या दोघातही होतं. पण ते सारं लाथाडून त्यांनी स्वतःला वेगळ्याच कार्यात वाहून घेतलं होतं. ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून आपल्या दलित बांधवांना सुजाण मानव बनवण्याच्या कामी आपलं सर्वस्व पणाला लावून ते खपत होते. द स्टोरी ऑफ द निग्रो या आपल्या पुस्तकात डॉक्टर वॉशिंग्टननी प्राध्यापक कार्व्हरविषयी लिहिलं आहे. गोऱ्या माणसांचा उघड द्वेष करून, त्यांची निंदा करून कोणीही काळा माणूस स्वतःला धाडसी, शूर, निधडा इत्यादी बिरुदं मिळवू शकला असता. पण वर्षानुवर्ष जिद्दीनं आणि नेटानं आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी स्वतःच्या सुखसोयींकडेच नव्हे तर गरजांकडेही पाठ फिरवून एकाकीपणे कार्य करत राहणाऱ्याला हेच तथाकथित पुढारी भित्रा ठरवतात. कारण का? गोऱ्यांना शिव्या न घालता काम करत राहणं ते पत्करतात म्हणून. हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव ठेवणाऱ्या प्राध्यापक कार्व्हरबद्दल त्यांच्या मनात अकृत्रिम स्नेह, आत्मीयता होती. माय लार्जर एज्युकेशन या पुस्तकातही त्यांनी प्राध्यापक कार्व्हरविषयी फार कृतज्ञतेने आणि आदरानं लिहिलं आहे. डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूमुळे प्राध्यापक कार्व्हर फार व्यथित झाले. डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या दफनविधीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट जातीनं हजर होते. त्यांनी कार्व्हरांचं सांत्वन केलं. म्हणाले, तुम्ही जे कार्य हाती घेतलं आहे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं दुसरं कार्य नाही. टस्कगी संस्थेतल्या मिलबँक इमारतीत एका नवीन सुसज्ज प्रयोगशाळेत
प्राध्यापक कारवर यांच्या मार्गदर्शनाखाली ती उभारायची असं ठरलं आणि मग एखाद्या युवकाच्या तडफेनं वृद्ध कारवर प्रयोगशाळा उभारण्याच्या कामी लागली. त्यांचे सचिव स्कॉट यांना त्यांचा तो उसळता अदम्य उत्साह पाहून अतीव समाधान वाटत होतं. अखेरीस या महान संशोधकाला त्याच्या कार्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री टस्कगी पुरवू शकली. या थोर शास्त्रज्ञाला पाचारून डॉक्टर वॉशिंग्टननी केवढं मोठं सामाजिक ऋण फेडलं. प्राध्यापक कारवरांची तरल प्रतिभा, अलौकिक बुद्धिमत्ता डॉक्टर वॉशिंग्टनना ज्ञात होती, पण प्राध्यापक कारवरांचं संशोधन कार्य खऱ्या अर्थानं बहराला आलं होतं, फुललं होतं, जगन्मान्य झालं होतं ते डॉक्टर वॉशिंग्टनच्या निधनानंतर. डॉक्टर वॉशिंग्टनना दीर्घायुष्य लाभलं असतं तर आपल्या या गुणी सहकार्याचं अजोड कार्य पाहून त्यांना किती समाधान वाटलं असतं. टस्कगी बाहेरच्या जगातून प्राध्यापक कारवरवरती होणारा अभिनंदनाचा, सन्मानांचा वर्षाव पाहून ते आनंदानं वेडावून गेले असते. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाकडून प्राध्यापक कारवरना सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी वरचेवर बोलावणं येई. टस्कगी शाळेमधला गुलाम, आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला तो गुलाम, स्वकर्तृत्वाने थोर बनलेला आणि स्वखुशीने शिक्षकी पेशा पत्करणारा तो निग्रो संशोधक या आमंत्रणावरून देशाच्या राजधानीत वॉशिंग्टन येथे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी जाई, सरकारच्या अडचणी सोडवण्यात सक्रिय मदत करी. प्राध्यापक कारवरना भेटण्यासाठी टस्कगीत स्वीडनचे युवराज, ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती मुक्काम ठोकून असत. त्यांची चर्चा चाले ती झाडं, फुलं, शेंगदाणा, रताळे इत्यादी विषयांवर. प्राध्यापक कारवरांच्या हयातीत अमेरिकेचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या तीनही व्यक्तींची त्यांची मैत्री होती. पहिले श्री थिओडोर रूझवेल्ट, दुसरे काल्विन कुलिस आणि तिसरे फ्रँकलिन डी रूझवेल्ट. स्वीडनचे युवराज टस्कगीत 3 आठवडे मुक्काम ठोकून होते. शेती उत्पादनातील टाकाऊ भाग हा उद्योगधंद्यास आवश्यक तो कच्चा माल कसा ठरतो हे जाणून घेण्यासाठी ते प्राध्यापक कारवरांच्या भेटीस आले होते. एका मे महिन्यात एका जर्मन अधिकारी टस्कगीत आला असताना डॉक्टर कारवरांचं कृषी संशोधन पाहून तो एवढा भारावून गेला की जाताना आपल्याबरोबर टस्कगी शाळेचे 3 पदवीधर घेऊन गेला, बदलत्या पिकांचे आणि जमीन सुधारणेचे तंत्र अंमलात आणण्यासाठी. महात्मा गांधींशीही त्यांचा वर्षभर पत्रव्यवहार चालू होता. या नाजूक प्रकृतीच्या नेत्याला त्यांनी पौष्टिक आहार आखून दिला होता. तसंच भारतातील अर्धपोटी जनतेसाठी अन्नघटकांची गरज भागवू शकणाऱ्या वनस्पतींची गुणवत्तेनुसार माहिती दिली होती. विशेष म्हणजे त्या सर्व वनस्पती हिंदुस्थानात सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या होत्या. मंडळी, याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय. पण माझं हे गप्पा गोष्टी यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे सगळे एपिसोड्स आहेत, जी सगळी कथा वाचनं जी मी केलेली आहेत ती सगळी लाईकही करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.